नमस्कार. आज आपण पालक पनीरची अगदी सोपी अशी रेसिपी पाहतोय. चवीला एकदम भारी बनते. तर त्यासाठी एक गड्डी पालकाची मी व्यवस्थित निवडून घेतली आहे आणि उकळत्याला अशा गरम पाण्यामध्ये तिची पानं आपल्याला शिजवून घ्यायचे. एक 3 ते 4 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे. पाणी आधीच गरम आहे त्यामुळे लवकर शिजतं. तर यामध्ये एक चमचाभर मी साखर घालणार आहे, म्हणजे पालकाचा थोडासा तुरट, म्हणजे जर आपली जी पानं आहे जरा जून असेल, गड्डी जरा जून असेल तर थोडा तुरटपणा असतो. तर मी माझी जरा मिक्समध्ये आहे, थोडी कवळी पानं आहेत, थोडी जून पानं आहेत. तर मी एक चमचाभर साखर घातली आहे आणि 4-5 मिनटं ते शिजवून घेऊयात. आणि आता सॉफ्ट झाला आहे आपला पालक आणि सॉफ्ट झाल्यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि एका कढईमध्ये आता 1-2 मिरची आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर मी डायरेक्ट मिरची मिक्सरला लावता ते तळून घेते आहे, म्हणजे खाताना अशी फार आपल्याला त्याची तिखटपणा जास्त जाणवणार नाही. आता त्याच कढईमध्ये मी जिरं घातलं आहे, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, आणि कांदा आपल्याला चांगला लाल होऊ द्यायचा आहे. तो कांदा आपला भाजतो आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या आणि जो आपण पालक निथळून ठेवला होता तो घालूयात आणि तो बारीक त्याची प्युरी करून घ्यायची. आणि आता कांदा लालसर रंगावरती झाल्यावरती त्यात टोमॅटो घातला आहे मी. टोमॅटो एक आहे, मोठ्या साईजचा आहे, त्याला बारीक चिरून घेतला आहे. त्यात हळद आणि मीठ घालून चांगलं शिजवून घेऊयात. पूर्ण कांदा आणि टोमॅटो असं पेस्ट झाली पाहिजे, पूर्ण तो विरघळला पाहिजे इतकं आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. तर झाकण घालूयात. मीठ घातलं त्यामुळे याला पाणी सुटेल. बारीक गॅसवरती 4-5 मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि आधीमध्ये चेक करायचे, खाली करपून येऊन हलवायचे आणि परत त्याला बंद करून शिजवून घ्यायचे चांगलं. आता हा आपला टोमॅटो चांगला असा मऊ झाला आहे. तर त्यात मी आता एक छोटा चमचा गरम मसाला घातला आहे, छोटा चमचा धनेपुडे. इथे आपण मिरच्या पण वाटून घालणार आहोत त्यामुळे इथे लाल मिरची पावडरची लाल तिखट आहे ती मी एकदम कमी घालते, अर्धा छोटा चमचा घातला आहे. यामध्ये मी बेसन 1 चमचाभर घालणार आहे. आता हे बेसन आपल्याला 1-2 मिनिट असं भाजून घ्यायचं आहे, बारीक गॅसवरच आहे. तर कांदा, टोमॅटो, कढई सगळंच गरम आहे त्यामुळे आपलं हे पीठ लगेच भाजलं जातं. आता छान ते भाजून झाल्यावरती आपण जी प्युरी बनवली आहे पालकची ती घालूयात. आता ही पालकची प्युरीसुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायची आहे. लगेच पाणी नाही घालायचं आहे, थोडंसं तेल सुटायला लागलं की आपण मग पाणी घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकता घट्ट झाले, कडेनं थोडीशी तेल सुटलं आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जितकं आपल्याला पालक पनीर पातळ हवं आहे त्यानुसार पाणी आपण घालू शकतो. तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पालकची प्युरी लागली होती त्यातच मी थोडंसं पाणी घालून ह्यात घातलं आहे. परत उकळी येऊ दिली आहे. आता उकळी आली आहे. आता लास्टला आपल्याला पनीर घालायचं आहे. इथं 125 ग्रॅम पनीर आहे माझं आणि चपटे चौकोनी असे तुकडे केले. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता. आता इथे मिक्स करूयात आणि सर्व करूयात. एकदम भारी लागतं, खूप सोपी आहे आणि इतकी छान बनते. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.